This is what first question of your exercise, that is 1.3. So question says that in the adjoining figure angle B is congruent, angle B is 75, angle D is 75. State which two triangles are similar and by which test, and also write the similarity of these two triangles by a proper 1-to-1 correspondence. Simple question आहे. कुठले दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला इथं दाखवायचं, प्रूव्ह करायचं. सो दोन ट्रायंगल विचारलेत आपण. फर्स्ट क्वेश्चन आपण एक सॉल्व एक्झाम्पल बघितला होता आता बीपीटीचा, त्या पद्धतीनेच आहे हा. सो कुठले दोन ट्रायंगल आहेत. सो दोन ट्रायंगल, नेम ऑफ दोज टू ट्रायंगल्स आर, आय कॅन से ए बी सी. So write down in triangle ABC and correspondence तुमच्या डोक्यात आला पाहिजे की कसा असला पाहिजे. B75 चा आहे. ओके, B75 चा आहे. त्याच्यानंतर C दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन असेल. कुठले दोन ट्रायंगल आहेत? ABC एक असेल आणि ABC एक असेल. ट्रायंगल कसा गेलाय बघा, नाव कसं घेतलंय मी, ABC. ए माहिती नाही कसा आहे. हा बी वाला जो आहे तो 75 वाला आहे आणि हा जो सी आहे तो आहे कॉमन. पुढचा ट्रायंगल जो असेल माझा तो असा असेल. अगोदर मिडल 75 वाला म्हणजे तो असेल टी, लास्ट कॉमन वाला आणि नाव सुरू होईल ई पासून. So that is triangle EDC and this is what correspondence. हे महत्वाचं आहे. हे का जर तुम्हाला लक्षात आलं एकदा की बाकी सिमिलॅरिटी सॉल्व करताना कन्फ्युजन होणार नाहीत, क्वेश्चन सॉल्व करत असताना चुका नाही होणार. सो दिस इज इम्पॉर्टंट. करस्पॉन्डन्स म्हणतात त्याला. ओके, आणि आता आपल्याला प्रूव्ह करायचं. काय प्रूव्ह करणार आहेत? angle B congruent angle D given. Okay, angle C congruent angle C common angle. So therefore triangle ABC similar triangle EDC by AA test of similarity. ओके, सो हे लक्षात आलं. पुढे क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की 1-to-1 करस्पॉन्डन्स पण सांगा. 1-to-1 करस्पॉन्डन्स इझी आहे. ABC करस्पॉन्डन्स EDC. लक्षात आलं. ए सोबत ई आहे ना. सो बी सोबत डी आहे 75 वाला आणि सी कॉमन आहे. ओके, सो दिस इज व्हॉट करस्पॉन्डन्स. आपण परत याची जास्त चर्चा करणार नाही. एकदा तुमच्या सवयीचं झालं की आपण मग डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करू. ओके, सो लेट अस मूव्ह टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलंय आर द ट्रायंगल्स are similar if those are the similar by which test those are similar. So this is what basic figure given in the question. प्रश्न आहे की दोन ट्रायंगल्स दिले सिमिलर आहेत का, आहेत तर कुठल्या टेस्टने सिमिलर आहेत. ओके, लेट अस डू. कसं सॉल्व करणार आहेत? लेट अस वी हॅव टू चेक वेदर द प्रपोर्शन्स आर सेम. प्रपोर्शन सेम आहेत का चेक करावं लागेल. 1-to-1 करस्पॉन्डन्स मीन्स अँगल्स बद्दल काही माहिती का आपल्याला नाही, साइड वरून ठरवायचं आहे आपल्याला. ओके, सो PQ अपॉन LM काय व्हॅल्यूज आहेत? 6/3. देन QR अपॉन MN. QR is of 8 and MN is of 4. Then PR अपॉन LN काय येते? 10/5. सिम्प्लिफाई करा. 3 1 3 2 मीन्स 2/1.
4 1 4 2 means 2 by 1. So 5 1 5 2 means 2 by 1. Okay. So therefore triangle कसे नाव येतील आता, करस्पॉन्डन्स बघा कसा येईल. ही साईड याच्यासोबत, ही याच्यासोबत, ही याच्यासोबत, म्हणजे ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN by SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी कशासाठी लिहितोय, कारण SSS टेस्ट जी आहे ती कॉन्ग्रुएंट मध्ये पण आहे. ओके. सो दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. Okay, this is what end of your question number 2. Let's move towards the question number 3. At question number 3 मध्ये काय दिलंय की दोन पोल आहेत, खांब आहेत, म्हणजे परपेंडिक्युलर उभे आहेत. परपेंडिक्युलर मीन्स 90 डिग्री मध्ये, जमिनीवर 90 डिग्री मध्ये उभे केलेले आहेत. आणि एकाची हाईट आहे 8 मीटर आणि एकाची आहे 4 मीटर. सनलाईटमुळे एकाचा शॅडो 6 मीटर कास्ट होतो, तर दुसऱ्याचा किती. अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत आपण मॅथमॅटिक्सच्या याच पार्टमध्ये, याच टेक्स्टबुकमध्ये ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमध्ये पाहणार आहेत. हीच ती कन्सेप्ट आहे. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण शिकणार आहे, जसं साइन कॉस टॅन आपण बघितलं आहे 9th स्टँडर्डला केलं आहे, त्याच्यावरचे हे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर चला बघूयात काय दिलं आहे की लेट समजा AB इज द बिगर पोल. AB हा मोठा पोल आहे आणि त्याची शॅडो जी कास्ट होती आहे BC, दॅट इज X. BC इज द शॅडो. देन PQ इज द स्मॉलर पोल and RQ is the shadow. So therefore triangle PQR similar, therefore triangle PQR similar triangle ABC by SAS test of SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कसं काय SAS टेस्ट होईल, पोलची हाईट आणि या पोलची हाईट प्रपोर्शन मध्ये असेल. का बरं प्रपोर्शन मध्ये असेल, कारण सनलाईट जी वरून येणार आहे ती दोघांसाठी इक्वल हाईट वर आहे, म्हणजे शॅडो जो काही कास्ट होते तो प्रपोर्शन मध्ये असेल. याचा शॅडो अपॉन याचा शॅडो प्रपोर्शन असेल. आणि हा अँगल Q कॉन्ग्रुएंट अँगल B each of 90. So therefore PQ upon AB is equals to QR upon BC. Substitute the values. So PQ is 4 and AB is 8 equals to QR. QR is of 6 and this is what, X. So cross multiply. So 4 into X equals to X6 into 8. So X equals to 6 into 8 upon 4. 4 1 the 4 2 the 6 2 the. So X equals to 12. So unit दिला ना, 12 meter. So therefore shadow 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 of bigger pole will be 12 meters. ओके. हा झाला तुमचा थर्ड क्वेश्चन. फिगर मध्ये सांगितलंय की AP परपेंडिक्युलर आहे BC वर. ओके. सो BQ परपेंडिक्युलर AC. ओके. B'P'C म्हणजे P बिटवीन आहे. and then A'Q''C means Q between A and C. Okay, leave it. So question says that prove that CPA
CPA. Where is it? CPA. This triangle. Right angle triangle. CPA. Similar triangle CQB. Where is it? CQB. ओके, एका ट्रायंगल मध्ये दोन झालेत, मग आपण याला इरेज करून टाकू म्हणजे आपल्याला लक्षात येईल कसं कसे आहेत. ओके, असा हा ट्रायंगल आहे, असा हा सिमिलर दाखवायचं मला CQB सोबत. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी इरेज केलंय. ओके, सो लेट अस स्टार्ट. इन ट्रायंगल CPA and triangle CQB. Angle C congruent angle C, and the reason is common. yes, बरोबर आहे. दोन ट्रायंगल बोलतोय आपण, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल. बघा करस्पॉन्डन्स C congruent C. So P congruent with Q. Yes, P congruent with Q. Very good. Angle P is congruent with angle Q, and the reason is each of 90. So therefore these two triangle CPA similar with a triangle CQB, and the reason is by AA test, by AA test, or simply by AA test. Need not to write this by AA test of similarity, कारण AA test similarity मध्येच असते, congruency मध्ये नसते AA test. Okay, so after writing this one we can write down CP upon CQ is equals to PA upon QB. Where are those? CP upon CQ, then PA upon QB, and equals to CA upon CB. CA upon CB. सिमिलर असतील तर साइड प्रपोर्शन मध्ये असतात. ओके, यातला काय पार्ट पाहिजे मला? सो फाइंड AC. AC वाला कुठे आहे? AC. याला CA करण्यापेक्षा आपण घेऊयात AC. हा, जे दिलेत ते ह्या तीन रेशो पैकी जे दिलेत ते ठेवून घ्यायचे आणि जो गरजेचा नाही तो काढून टाकायचा. AP वाला मला पाहिजे, सो इन्स्टेड ऑफ PA आय कॅन राईट AP. AP दिलाय म्हणजे QB दिलाय का? BQ दिलाय. त्याच्यानंतर BC दिलेला आहे, BC दिलेला आहे आणि AC काढायला सांगितलं, म्हणजे हे दोन माणसं, हे दोघं जण इम्पॉर्टंट आहेत. सो देअरफॉर AP upon QB, or we can say BQ, क्वेश्चन मध्ये BQ दिला, equals to AC upon BC, equals to AP is nothing but 7 upon BQ is 8, equals to AC find out करायचे, AC as it is, and upon BC is of 12 cm. So cross multiply, 7 multiply 12 equals to 8 into AC. So 7 multiply 12 upon 8 equals to AC. So therefore AC equals to, find out. So this is what your answer, and this is what end of your question number 4. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 एक करू आणि रेस्ट ऑफ द पार्ट या एक्सरसाइजचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू, जेणेकरून व्हिडिओ खूप लेंदी होणार नाहीत. खूप मोठे व्हिडिओ झाले की तुम्हाला पण अभ्यास करायला खूप कंटाळा येईल. एक तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल यूट्यूबवर 1 तासाचा व्हिडिओ, बापरे, असं न होता 30-30 मिनिटाचे मी ट्राय करतोय, जितके शक्य होतील तितके छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ बनवत असताना शक्यतो मॅक्झिमम पार्ट मी व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर बोर्डवर लिहून घ्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून व्हिडिओ छोटे होतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मला एक्सप्लेन करता येईल. ओके, सो 5वा क्वेश्चन करतोय आता आपण. हॅव अ स्क्रीनशॉट. सो वी आर ॲट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 करतोय आपण. क्वेश्चन नंबर 5 मध्ये इन्फॉर्मेशन दिली की PQRS हा ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम मध्ये काय केलं की दोन डायगनल्स आहेत PR आणि SQ इंटरसेक्ट इच अदर ॲट अ पॉइंट A, इतकी इन्फॉर्मेशन आहे. आणि हे दोन पॅरलल
आहेत लाईन्स कुठल्या पी क्यू पॅरलल एस आर का तर ट्रॅपेझियम आहे. पुढे इन्फॉर्म केलंय की ए आर वेर इज इट दिस ए आर दिस वन इज 5 times of AP then AS this is 5 times of AQ and prove that SR is 5 times of PQ. असं बघा ही बाजू याच्यासोबत ही याच्यासोबत आणि ही याच्यासोबत दिली म्हणजे आपल्याला फक्त या दोन ट्रायंगलचा विचार करता येईल आपल्याला. ओके दोन ट्रायंगलचा विचार करता येईल. इथं दिलं हे पॅरलल आहेत म्हणून. सो आपण सोल्युशन कसं करणार आहेत बघा की अँगल PQS congruent angle instead of S we can write A PQA S लिहिण्याऐवजी A पर लिहूया आणि नंतर अँगल ASR का कॉन्ग्रुएंट आहेत करस्पॉन्डिंग अँगल Z शेप मध्ये. आणि याच्या अगोदर एक स्टेटमेंट लिहावी लागेल आपल्याला कुठली PQ पॅरलल SR and this is why given and therefore this is alternate angle as well as A angle QPA congruent angle QPA congruent angle ARS congruent angle ARS. Reason of both these two is alternate angles and therefore हे दोन्ही ट्रायंगल ए टेस्टनी कॉन्ग्रुएंट असतात. हा ए तर वर्टिकली अपोजिट होतो हा तर ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहेच. ओके सो देअरफॉर ट्रायंगल AQP सिमिलर ट्रायंगल नाव कसं घेतलं बघा AQP ए कॉमन आहे दोघांना पण. पुढचं ट्रायंगल कसं येईल ASR व्हेरी गुड ASR by AA test. The reason is by AA test. दोन्ही ट्रायंगल AA टेस्ट नी सिमिलर झाले. सिमिलर झाल्याच्या नंतर रेशो AQ अपॉन AS equals to QP upon SR equals to AP upon AR. ट्रायंगल सिमिलर आहेत साइड प्रपोर्शन मध्ये असतात. ओके सो गिवन काय but AR equals to 5AP so that is AR upon AP equals to 5 upon 1. कसं काय झालं ह्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे AB इकडे गेला याचा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे हे आहे. अँड इथं काय दिलं AS equals to 5AQ so AS upon AQ equals to 5 upon 1. परत तेच झालं AQ खाली गेला याच्या डिनॉमिनेटर मध्ये आणि याचा 5 चा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. सो देअरफॉर इथं सांगितलंय आपण इक्वेशन 1 देअरफॉर AQ च्या ठिकाणी काय बघा इथं काय बघणार आहेत आपण AQ अपॉन AS रेसिप्रोकल आहे. सो देअरफॉर AQ अपॉन AS equals to 1 upon 5 comma AR upon AP so AR काय दिलं आपण AP आहे सॉरी AP upon AR equals to 1 upon 5 so therefore AQ upon AS
equals to QP upon SR equals to AP upon AR equals to 1/5. ठीक आहे, 1/5 1/5 कुठून आले कळलं याच्यावरून. हे इक्वल्स आहेत, हे इक्वल्स आहेत, म्हणून हे सगळंच 1/5. ठीक आहे. प्रूव्ह काय करायचंय, SR कुठे ते इथं. सो देअरफॉर QP upon SR equals to 1/5. So cross multiply, you will get QP, you will get 5QP equals to 1 SR. So हे 1 लिहायची गरज नाही. SR equals to 5QP. Hence proved. आणि दिस इज व्हॉट एंड ऑफ युअर क्वेश्चन नंबर 5. 1.3 करतोय आपण सिमिलॅरिटीचा. त्यातले फर्स्ट 5 क्वेश्चन झालेत आपले. आणि आता आपण करतोय 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चन अशा पद्धतीने आहे, जो बोर्डवर लिहिला आहे. क्वेश्चनमध्ये दिला आहे की ABCD इज अ ट्रॅपेझियम. ABCD क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम आहे, तर AB पॅरलल DC असेल. दिस लाईन AB पॅरलल टू DC आहे. Then diagonals AC and BD intersect each other at a point O. Point O मध्ये intersect करतात. So given is AB is 20, DC this side is 6, OB equals to, where is OB 15. Find OD काढायचं आहे तुम्हाला. सो सिंपल. 5th क्वेश्चन पण आपण असाच केला होता. आपण काय करणार आहेत, AB पॅरलल DC गिवन. देअरफॉर अँगल, हे 2 ट्रायंगल, वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल, कुठला बघा, हा ट्रायंगल, हा आणि हा ट्रायंगल. हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. कसे दाखवता येतील, झेड शेप, पॅरलल असल्यामुळे हा झेड शेप तयार होतो इथे आणि इथे. सो दिस झेड शेप अँड दिस वन, दिस अँड दिस अँगल. सो मेन्शन अँगल CDB लिहिण्याच्या ऐवजी CDO लिहिला. CDO congruent angle OBA and angle DCO congruent angle OAB, and the reason is alternate angle. Alternate angles. So therefore triangle OCD similar triangle OAB, and therefore if two triangles are similar, then sides are in proportion. It means that OC upon OA, then CD upon AB, and then AOD is equals to OD upon OB. Okay, good. So काय काय दिलाय, AB दिलाय, DC किंवा CD माहिती आपल्याला, then OB is given and OD we have to find. So this portion is not necessary. So write down again, CD upon AB is equals to OD upon OB is equals to CD or DC. DC is 6 upon 20 is equals to OD
don't know OD as it is. And what is OB? OB is 15. So cross multiply, you will get OD. So 6 multiply 15 equals to 20 multiply OD, and 6 multiply 15 upon 20 equals to OD. Therefore OD equals 2, and this is what your answer. This is what question number 6. So let us move towards question number 7. So find out this one. 7 मध्ये काय दिलंय? ABCD is a parallelogram. Parallelogram दिलाय आणि D intersect, where is it? DE intersect रे AB मधनं एक रे काढलाय आणि DE एक्सटेंड केली आणि ते इंटरसेक्ट इच अदर ॲट अ पॉइंट T. या इथं इंटरसेक्ट करतात. सो प्रूव्ह दॅट DE into BE, where is it? DE into BE equals to CE into TE. हा हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर प्रूव्ह करायचे. सिमिलर आहेत प्रूव्ह करता येतो. कसं प्रूव्ह करणार आहेत आपण? क्वाड्रिलॅटरल ABCD is parallelogram. Therefore AB parallel BC. So instead of writing AB, I can write AT. Yes. Therefore AT parallel DC. बघा AT पॅरलल आहे DC ला. मग असा इथून असं झेड शेप मध्ये अँगल तयार होतो. Therefore in triangle, दोन ट्रायंगल आहेत. हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल. इन ट्रायंगल BTE अँड ट्रायंगल कुठला तयार झाला? BTE आणि CDE अँड ट्रायंगल CDE. अँगल BTE कॉन्ग्रुएंट अँगल कुठे? BTE हा अँगल इथला. BTE कॉन्ग्रुएंट अँगल EDC अल्टरनेट अँगल आहेत हा आणि हा इथला, दिस वन. सो व्हॉट एल्स? vertically opposite angle, this one and this one. So angle BET congruent angle CED. Vertically opposite angle. So therefore these two triangles, triangle BTE similar triangle CDE. Yes, just verify. T सोबत D येतोय का? T सोबत D येतोय. yes. E सोबत E येतोय का? E सोबत E येतोय. yes. This is what correspondence. हा कशामुळे सिमिलर आहेत हे? बाय AA टेस्ट. बाय AA टेस्ट. मग काय होईल? BT अपॉन CD. BT अपॉन CD is equals to TE upon DE equals to BE upon CE. ठीक आहे, आलं लक्षात? हां, तर काय काय विचारले? DE BE, वेर इज इट? DE BE. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय होऊ शकतो. देन TE, देन काय पाहिजे? TE आणि CE. मीन्स दिस पोर्शन इज नॉट इम्पॉर्टंट. सो देयरफॉर TE अपॉन DE
equals to BE upon CE. Cross multiply, so you will get TE multiply CE equals to DE multiply BE, and hence proved. Hence proved. And this is what end of question number 7. Of question number 8. Question number 8 मध्ये काय दिलंय, AC and BD intersect each other at a point P, and AP upon CP is equals to BP upon DP, already given है. And prove triangle ABP, where is it, ABP similar triangle CDP. You have to prove this one. कसं प्रूव्ह करणार आहे, सिंपल आहे. वर्टिकली अपोजिट अँगल सांगता येतील तुम्हाला हे दोन. सो दिस अँड दिस इज वर्टिकली अपोजिट अँगल. प्रपोर्शन तर ऑलरेडी दिलेला आहे. मग कसं प्रूव्ह होतील ते, कसं प्रूव्ह होतील, साइड साइड, अँगल अँगल, साइड साइड. सो SAS टेस्ट ना हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होऊ शकतात. वन लाइन स्टेटमेंट मध्ये क्वेश्चन संपून जाईल. ओके, सो सिंपली यू कॅन राईट AP upon CP is equals to BP upon DP. This is what given. Angle APB similar triangle CPB, similar angle CPD vertically opposite angles, and therefore triangle ABP similar triangle CDP by SAS test of similarity. Okay, this is what end of the question 8. Let us size 1.3 of similarity. So last question मध्ये काय दिलंय, दिस इज अ ट्रायंगल. ट्रायंगल मध्ये D हा असा पॉइंट आहे, वर्टायसेस A आणि D जॉईन केल्यानंतर जो ट्रायंगल तयार होते ADC, यातला अँगल D आणि BAC मधला अँगल A दोघं कॉन्ग्रुएंट आहेत, इथं दिलंय. आणि प्रूव्ह करायचंय आपल्याला की CA स्क्वायर, वेअर इज इट, CA square equals to CB, where is it, where is the CB into CD. कसं प्रूव्ह होणार आहे हे, हा ट्रायंगल नवीन तयार झालेला आणि मुळातला मोठावाला, दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्यासाठी एक अँगल तर ऑलरेडी दिलाय. सोल्युशन मध्ये तुम्ही काय करणार आहेत, सो अँगल BAC congruent angle ADC, this is what given. Okay, so मोठा जो ट्रायंगल आहे त्याचा BCA काय घेतलं हे, BAC, where is it, BAC. हा, मोठ्या ट्रायंगल मध्ये BCA, मोठ्या ट्रायंगल मध्ये BCA congruent with triangle DCA, and the reason is common angle, and therefore मोठा वाला ट्रायंगल BAC similar triangle कसं घेतलंय, करस्पॉन्डन्स काय असतील, B मग A मग C, लास्टला C चाललाय म्हणजे C तुमचा लास्टला असेल. B A सोबत कोण कॉन्ग्रुएंट होता, D.
म्हणजे नाव काय आहे ADC. ADC हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. ठीक आहे. दिस इज व्हॉट करस्पॉन्डन्स. सो राईट डाउन द प्रपोर्शन्स. So proportions are therefore BA upon AD equals to AC upon DC equals to BC upon AC. Okay. So काय काय विचारलंय? AC into AC square, and then CB, this is what CB or BC, and CD. So this term is not important. So therefore AC upon DC is equals to BC upon AC. So cross multiply, AC square equals to DC into BC, and hence proved. आणि अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कव्हर केलेला आहे. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. काही डाऊट्स असतील तरी तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये तुमचे डाऊट्स विचारू शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोचवा. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल